तुमच्या समोर सादर करत आहे चला न्याया सामोरी, चला न्याया सामोरी, चला न्याया सामोरी. या 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 शांताबाई तुम्ही या. अहो माझी लहान लहान मुलं आहेत, कशी येऊ मी? सुधाबाई तुम्ही तरी या. गांजलेली आहे हो मी, कशी येऊ? लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन या. रंजलेले असाल, गांजलेले असाल किंवा सुखी समाधानी असाल तरीही या. या 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 या. शांताबाई तुम्ही या, कांताबाई तुम्ही या, शांताबाई तुम्ही या, कांताबाई तुम्ही या, आशाबाई तुम्ही या, सुधाबाई तुम्ही या, आशाबाई तुम्ही या, सुधाबाई तुम्ही या, मेरी क्रिस्टिना या, शकीला बानो या, मेरी क्रिस्टिना या, शकीला बानो या, पुष्पाबेन तुम्ही या, हरजित कौर तुम्ही या, पुष्पाबेन तुम्ही या, हरजित कौर तुम्ही या, शांताबाई तुम्ही या, कांताबाई तुम्ही या, शांताबाई तुम्ही या, कांताबाई तुम्ही या, हे 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 हा. ऐकू कहाणी तुमची आमची महिला वर्गाची. महिला वर्गाची लोक हो, महिला वर्गाची, महिला वर्गाची लोक हो, महिला वर्गाची, महिला वर्गाची लोक हो अर्ध्या जगताची. महिला वर्गाची लोक हो, अर्ध्या जगताची, महिला वर्गाची लोक हो, अर्ध्या जगताची, हे 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 हा. गोष्ट आहे पुराणातली. पुराणातली गोष्ट. हा म्हणे पृथ्वी तोडली आहे शेषनागाच्या फण्यावर. शेषनागाच्या फळावर आणि पृथ्वी तोलली आहे. हा हे काही खरं नाही. अहो पृथ्वी तोलली आहे श्रमिकांच्या 2 हातांवर. एक हात पुरुषाचा, दुसरा हात नारीचा, एक हात पुरुषाचा, दुसरा हात नारीचा. एक हात पुरुषाचा, दुसरा हात नारीचा, दोघांच्या श्रमाने चाले गाडा, गाडा दुनियादारीचा, गाडा दुनियादारीचा, गाडा दुनियादारीचा, गाडा दुनियादारीचा, एक हात पुरुषाचा आणि दुसरा हात नारीचा, आणि दोघांच्या श्रमानं चाले गाडा दुनियेचा, गाडा दुनियेचा, गाडा दुनियेचा, गाडा दुनियेचा, हिशेब ऐकू या दुनियेचा, कोण कशाचा धनी. हिशेब ऐकू या दुनियेचा, कोण कशाचा धनी, कोण कशाचा धनी लोक हो, कोण कशाचा धनी, कोण कशाचा धनी लोक हो, कोण कशाचा धनी, हे 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 हा. काय हो दाजीबा, ऐकायचं का हिशो? हो हो ऐकायचं तर ऐका. स्त्रिया म्हणजे अर्धा समाज, अर्धी माणसं. हो हिशेब एकदम बरोबर. रुपयामध्ये 50 पैसे पुरुष आणि 50 पैसे स्त्रिया. बर. यात काय मोठं? असं तर मला एक सांगा, जगात हा जो कामाचा एवढा रगाडा पडला आहे यातलं स्त्रिया किती काम करत असतील बरं? आता अर्धा समाज बायकांचा म्हणजे अर्धी काम मदत करत असते. बर. पण सकू मी या बायकांना कधी काम करताना बघितलं नाही. काय म्हणता दाजीबा? बायका कधी काम नाही करत? आपण तर नाही बघितलं. बघायचंय बायका कुठे कुठे काम करतात ते. हो पाहायचं. चला तर मग शेतावर. चला. हे ए, जीवाचा मैत्र ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल र. जीवाचा मैत्र ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल र. अरे वा सकू किती हिरवगार शेत आहे. काय हो दाजीबा, इथे पुरुष काम करतायत हो करतायत. आणि स्त्रिया त्या पण करतायत. मग? पण सकू गावामध्ये तर बायका काम करतातच. शहरात दाखवशील तर मानेन. असं. चला तर मग शहरात. चला. हे अरे वा 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 सकू
शहरातलं ऑफिस किती पॉश आहे. काय हो दाजीबा, इथे पुरुष काम करतात हो करतात. आणि स्त्रिया अरे का पण करताय. दाजीबा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो विचार ना, त्यात काय एवढं. तुम्ही कधी घरातली कामं करता का? असली बायकांची कामं आम्ही नाही करत. हा दाजीबा, स्त्रिया शाळा, कॉलेज, ऑफिस, हॉस्पिटल, पोलीस, LIC, कोर्ट सगळी बाहेरची कामं करून मग घरातली पण सगळी कामं करतात. म्हणून तर तज्ञ लोक म्हणतात जगातील एकूण कामापैकी 67% काम स्त्रिया करतात. हिशोब कळला का दाजीबा? म्हणजे रुपयात 67 पैशाचं काम बायका करतात. हो 67 पैशाचं काम बायका करतात. अगं सखू, पण त्यांची कमाई सुद्धा रुपयामध्ये 67 पैसे असेल ना. बाईची कमाई आणि 67 पैसे. पाहायचंय बाईला कमाई किती मिळते ते. हो पाहायचंय. चला तर मग. चला. चला चला रे, लवकर काम करा. ए शिरप्या, तिला पार्टी दे बराबर उचलून. ए चला चला, लवकर लवकर काम करा. आया ए पगाराला लाईन लावा फटाफट. शिरप्या घे तुझे 100, संग्या तुझे 100, राधे तुला 50, ए सपू तुला 50. बाप्पा यांना 100 आणि मला 50. ए तू बाई आहे, तुला 50च मिळणार. आता बाई असली म्हणून काय झालं? मी बाप्पा एवढं काम करते ना. ए 50 रुपयात काम करायचं ना तरच कामावर यायचं, नाही तर नको उद्यापासून कामावर. पाहिलं दाजीबा, बाईला कमाई किती मिळते ते. तज्ञांनी ह्याचा पण गणित मांडलंय. त्यांच्या मते बाईची कमाई आहे फक्त 10%, म्हणजे रुपयात फक्त 10 पैसे. काय फक्त 10 पैसे. हो हो फक्त 10 पैसे. सखू, या दुनियेचा तर हिशेबच उलटा आहे. काम 67 पैशांचं आणि कमाई फक्त 10 पैसे. एवढंच नाही दाजीबा, बाईच्या नावावर मालमत्ता ती किती असते. मालमत्ता दाजीबा, इस्टेट, घर, दुकान, कारखाने, शेत कोणाच्या नावावर असतात दाजीबा? बाईच्या की पुरुषांच्या? हा, मग बाईच्या नावावर मालमत्ता किती असते, इस्टेटीच्या वाटण्या कशा होतात हे पाहायचं तुम्हाला. हो पाहायचंय. चला तर मग. चला. बरं झालं तू आलास. आपला लहान आता देवा घरी गेला, आता इस्टेटीचं काहीतरी केलं पाहिजे. अरे बाबा गेल्यापासून वाटणं करायचं राहिलंच आहे. आता जमलं हा तर करून टाकू. ठीक आहे, माझी बायका पोरण आम्ही इथंच असतो. मला आता वाडा आणि बाजूची जमीन माझ्या नावावर करून घेतो. मग तो गावघरचा वाडा आणि त्याच्या बाजूची जमीन तुम्ही टाकतो. ठीक आहे, ठरलं. जा आपण ताल्याकडे जाऊ आणि जमीन नावावर करून घेऊ. ठरलं तर ठीक आहे. आणि मला काय, मी काय खाऊ, कुठे राहू? आता ही आली विधवा. हा आपल्या लाण्या गेला त्याचं हिला काही नाही आणि हिला इस्टेट आली आहे. ए महिने तुला इथं काय मिळणार नाही. तुझं आपल्या माहेरी आणि तर राहायचं नसेल ना तर पडेल ते काम करावं लागेल, मिळेल ते खावं लागेल. ऐकलं काय म्हणाले ते? पडेल ते काम करावं लागेल, मिळेल ते खावं लागेल. म्हणून तर म्हणतात ना, घरातल्या स्वयंपाकघरातल्या छोट्यातल्या छोट्या चमच्यावर देखील बाईचा अधिकार नसतो. घरातल्या स्वयंपाकघरातल्या छोट्यातल्या छोट्या चमच्यावर देखील बाईचा अधिकार नसतो. घरातल्या स्वयंपाकघरातल्या छोट्यातल्या छोट्या चमच्यावर देखील बाईचा अधिकार नसतो. म्हणून तर बाईची किंमत फक्त 1.5 दमडीची दाजीबा, फक्त 1.5 दमडीची. हिशेब कसा हा या दुनियेचा, बाई कामाची धनी. हिशेब कसा हा या दुनियेचा, बाई कामाची धनी. आणि मालमत्तेचा मालिक मर्दा, सत्ता तो गाजरी. लोक हो स्त्रीची किंमत कमी, लोक हो स्त्रीची किंमत कमी. अरे ठीक आहे, समजलं. तिला मालमत्तेमध्ये वाटणी मिळत नाही, पण मग काय झालं? ती घरामध्ये खाऊन पिऊन सुखी आहे ना, काही त्रास आहे का तिला? घरात सुखाने राहते दाजीबा. हिंसा, बलात्कार, अत्याचार काय नाही होत दाजीबा स्त्रीवर. आणि आजकाल तर मुलगा हवा, मुलगी नको म्हणून घराघरात काय चाललंय ते बघा. चल का. नमस्कार डॉक्टर.
हा बोला. डॉक्टर, मी तुमच्याकडे खूप आशेने आलोय. पहिल्या मला 2 मुली आहेत आणि आता मुलगा आहे का नाही मुलगी आहे तपासायला आलोय. ठीक आहे, तुम्ही बाहेर जाता. बाई तुम्ही आतमध्ये या. बाई उठा तुम्ही. हो, एक बार तुम्हाला मुलगी आहे. मुलगी नको, नको मला मुलगी, संपवा तिला. नको नको मारू आपल्या बाळाला. डॉक्टर तू शांत बस. सांगा ना. डॉक्टर तिचं काय ऐकू नका, पैसे मी देणार आहे. नका नका मारू माझ्या बाळाला. नका मारू. जनावराला लाजवी अशी वृत्ती राक्षसी, जनावराला लाजवी अशी वृत्ती राक्षसी, बालिकांचे सावध करती समाजरित ही अशी, बालिकांचे सावध करती समाजरित ही अशी, घरोघरी हे क्रंदन क्रंदन हाहाकार माजला, घरोघरी हे क्रंदन क्रंदन हाहाकार माजला, नरनारीच्या प्रमाणातला तोल पहाडा सडला, नरनारीच्या प्रमाणातला तोल पहाडा सडला. नरनारींच्या प्रमाणातला तोल ढासळला. महाराष्ट्र आपले पुरोगामी राज्य आणि सन 2011च्या जनगणनेनुसार आपल्या याच महाराष्ट्रात दर 1000 मुलांमागे फक्त 883 मुली, म्हणजे दर 117 मुली गायब. 117 मुली गायब. जिल्हा बीड दर 1000 मुलांमागे फक्त 801 मुली, म्हणजेच दर 199 मुली गायब. 199 मुली गायब. जिल्हा बुलढाणा दर 1000 मुलांमागे 848 मुली, म्हणजे 152 मुली गायब. 152 मुली गायब. जिल्हा कोल्हापूर दर 1000 मुलांमागे 845 मुली, म्हणजे दर 155 मुली गायब. 155 मुली गायब. जिल्हा सातारा दर 1000 मुलांमागे 881 मुली, म्हणजे दर 119 मुली गायब. 119 मुली गायब. जिल्हा अहमदनगर दर 1000 मुलांमागे 839 मुली, म्हणजे दर 161 मुली गायब. 161 मुली गायब. जिल्हा पुणे दर 1000 मुलांमागे 872 मुली, म्हणजे 128 मुली गायब. 128 मुली गायब. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आणि आपल्या याच मुंबईत दर 1000 मुलांमागे फक्त 874 मुली, म्हणजे दर 126 मुली गायब. 126 मुली गायब. आणि आपल्या ह्या नाशिकमध्ये दर 1000 मुलांमागे फक्त 882 मुली, म्हणजे 118 मुली गायब. 118 मुली गायब. नरनारीच्या प्रमाणातला तोल पहाडा सडला, नरनारीच्या प्रमाणातला तोल पहाडा सडला, स्त्री पुरुषांच्या भेदभावाने कळस की गाठला, स्त्री पुरुषांच्या भेदभावाने कळस की गाठला, कळस की गाठला, कळस की गाठला. अन्यायाचा कहर किती झाला गावागावाला, शहर शहराला, किती किती साहू अत्याचारा, किती किती गिळू अपमानाला. 30 मार्च 1990 उल्हासनगर रिंकू पाटील हत्या अजूनही शहाणे का नुसत्या आठवणीने. हे सगळ्यांना बाहेर काढ. रिंको, मी तुला शेवटचं विचारतो, तू माझ्याशी लग्न करणार की नाही? नाही. सोड मला, सोड. रिंको, तू जर माझी नाही झाली ना, मी तुला दुसऱ्या कोणाची दोन देणार नाही. डॉक्टर सोड मला, वाचवा वाचवा मला, वाचवा वाचवा. रिंकू पाटील परीक्षा गुरी दिवसा डोळ्या जळे, रिंकू पाटील परीक्षा गुरी दिवसा डोळ्या जळे, पोलिसांनी तरी सारे आकाश नुसते बघे, पोलिसांनी तरी सारे आकाश नुसते बघे, आकाश नुसते बघे, आकाश नुसते बघे. अन्यायाचा कहर किती झाला गावागावाला, शहर शहराला, किती किती साहू अत्याचारा, किती किती गिळू अपमानाला. रेल्वे स्टेशन सारख्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा महिलांवर अत्याचार होतात. ऐन दिवाळीत कामाच्या शोधात निघालेल्या अल्पवयीन दलित वीराला ठाणा स्टेशन जवळ गाठून
रात्रीची फक्त 8:30. आणि अशा विमनस्क अवस्थेमध्ये तिने स्वतःला धडधाकट्या लोकांखाली झोकून दिले. त्यामध्ये तिचा जीव वाचला, पण तिला उजवा पाय मात्र गमवावा लागला. अन्यायाचा कहर किती झाला गावागावाला, शहर शहराला किती किती साहू अत्याचार, किती किती खेळू अपमानाला. म्या सकू शेतकऱ्याची पोत, शेतावर जायचं, वाडी लावायची, हेच काम. शाळेत नाही गेली. आणि शेतावर ना शेजारचा एकनाथ बी यायचा, हसायचा, बोलायचा आणि म्हणायचा लगीन करीन तू तुझ्याशीच. भरोसा वाटायचा. आणि आणि काय कळायच्या आताच मला 20 गेलं. कळणार तरी कसं, वय 14. आणि हे आमच्या घरच्यांना कळलं तर घरचे एकनाथच्या घरी गेले मला घेऊन. एकनाथच्या आईने तर साफ नकार दिला. आणि एकनाथ म्हणताना तो तर भिजलेल्या पुतळ्याचा लांब उभा राहिला. अन्यायाचा कहर किती झाला गावागावाला, शहर शहराला किती किती साहू अत्याचार, किती किती गिळू अपमानाला. मैं कस्तूरी, कर्नाटक की रहने वाली। मेरे बाप ने मेरी माँ को और हम छोटे छोटे बच्चों को बचपन में ही छोड़ दिया। तब से मेरी माँ भिमड़ी में काम करती थी। वो क्या काम करती थी ये तो पता नहीं था, हाँ, लेकिन महीने के पैसे बराबर भेजती थी। फिर उसकी उम्र हो गई, फिर उसने मुझे भी भिमड़ी में बुला लिया और यहाँ पे लाके जबरदस्ती मुझे धंधे में बिठा दिया। अन्यायाचा कहर किती झाला गावागावाला, शहर शहराला किती किती साहू अत्याचार, किती किती गिळू अपमानाला. मी विभावरी, मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबातली मुलगी. सुखी संसाराची किती सुंदर स्वप्न रंगवली होती. पण लग्न झालं आणि झाले बंदिवान एखाद्या पिंजऱ्यातल्या पक्षिणीसारखी. लिखाणाची, वाचनाची, संगीताची मला इतकी आवड की घर आणि मूल सांभाळून मी सहज फ्रीलान्सिंग करू शकली असती. पण घराबाहेर जायचं नाही, नोकरी करायची नाही. वर मी कमवतो पण तू फुकट बसून खाते हे ऐकायचं. माणूस म्हणून मी जगायचंच नाही का? अन्यायाचा कहर किती झाला गावागावाला, शहर शहराला किती किती साहू अत्याचार, किती किती गिळू अपमानाला. हे जरा फटाफट काम आहे करा, घंटाची वेळ झाली आहे. हे जाऊ रे, 2 बाबा कटिंग घेऊन ये. त्याला बरोबर स्टोव मध्ये पंपाल, तुला लवकर काम करा. हे चालत काय करत माझे ग्लास संकोच मारला माझा. हा रोड कामाला लाग, जास्त पगार तुला भेटणार नाहीये. लवकर काम कर. मी राजेश, अनाथ मुलगा. माझ्या लहानपणीचे ते दिवस मला अजूनही आठवतात. मी आणि माझ्या 2 लहान बहिणी गणेश तुलेकर मंदिरातच जायचो. माझी मावशी मला ठाण्याला येऊन आली. मला वाटलं की मला शिकवेल आणि आज ना उद्या माझ्या बहिणीने घेऊन येईल. पण नाही, तिने मला हॉटेलमध्ये कामाला लावलं. त्या हॉटेलमध्ये एकदा एक पोलीस आला आणि तो मला म्हणाला, ए गोरा, कटिंग घेऊन ये. होय साहेब. चांगला दिसतोय. कधीपासून इथे काम करतोय? 4 महिने झाले साहेब. माझ्यासोबत येतो का? तुला चांगल्या ठिकाणी कामाला लावतो. होय की तसं इथल्या मारायला वैतागले हो. चला चल. आणि त्याला मला एका ढाब्यावर कामाला लावलं. तिथे दिवसभर ऑर्डर करून आणि रात्रीची भांडी घासून माझं कंबरट दुखून यायचं. पोटभर जेवायला मिळत नव्हतं. मग मी त्या पोलिसाला म्हणालो, साहेब मला ते काम नाही करायचं, मला दुसरीकडे कामाला लावा. तुला इथंच काम करावं लागेल.
अन्यायाचा कहर किती झाला गावागावाला, शहर शहराला किती किती साहू अत्याचारा, किती किती गिळू अपमानाला. मी शिवबाई, अहो माझ्या पुरीचं काय सांगू तुम्हास मी. अशी सोन्यासारी पोर माझी वाटायचं जीव ओवाळून टाकावं. ती पोटात असतानाच माझं मालक गेलं. तेव्हापासून लई कष्ट केली, रस्त्यावरची दगडं फोडली आणि पुरीचं लगीन मोठ्या थाटान करून दिलं. पण तिचा नवरा चांगला माणूस नव्हता. माझ्या पुरीला मारायचा, छळायचा. एकदा नवऱ्याचा मार खाऊन रक्त बंबाळून आली. मी तिच्यावर औषध उपचार केलं. म्हटलं पुरीची जात किती दिस ठेवायची. मग त्यांची 4 माणसं आमची 4 माणसं बसली की हो, आणि शिकवून समजून धाडलं पुरीला. म्हटलं आता पुरीचा संसार सुखाचा होईल. पण कुठलं महिन्याभरात सांगावं आला, पोर जळाली, साईन हॉस्पिटलला ऍडमिट आहे. आणि जाऊन बघते तर काय माझी सोन्यासारखी पोर जळून कोळशासारखी झाली. आणि गेले ना माझी पोर गेली. अन्यायाचा कहर किती झाला गावागावाला, शहर शहराला किती किती साहू अत्याचारा, किती किती गिळू अपमानाला. या 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 विभावरी ताई, तुम्ही या. काय यायला लावलंय? तुम्हाला दिसत नाही माझ्या मोठी किती बंधन आहेत ते? मग बंधनं तोडून या. हा म्हणे बंधनं तोडून या. माझा नवरा किती संशयी आहे आणि माझ्या पदरी 2 मुली आहेत. जाओ तुम्ही. हे बघा विभावरी ताई, तुम्ही हा जो त्रास सहन करता त्याबद्दल कधी कुणाला बोललात का? हो बोलले ना, आई वडिलांना बोलले. आई वडील म्हणतात तूच ऍडजस्ट कर. पोलीस स्टेशनला गेला नाही? पोलीस स्टेशनला एकटी बाई गेल्यावर काय होतं माहितीये का तुम्हाला? अरे या मोर्चाच्या बंदोबस्तानं फार कंटाळा आलाय बघ. हा ना, आता साहेबांना ना नाईट ड्युटी लावून ठेवली आहे. घरी बायको शिवाय घालती आहे तिकडे तंबाखू. आणि पोलीस स्टेशन मध्ये आलो नाही तो रे बायका कंप्लेंट घेऊन येतो. आई बा. आले बाई. साहेब माझा नवरा मला मारतो. हो बाई, शिकल्या सवरलेली माणसं तुम्ही. हे आपली घरगुती भांडणं पोलीस स्टेशन मध्ये गेलं ना त्याचा. हा जावा थोडं ऍडजस्ट करा. बरोबर नीट वागा. काय झालं? दारू पिऊन परत घातला का नवऱ्याला गोंधळ? अरे मी बोलतो आजकाल कोण पित नाही, आणि जरासं पिलं आणि जरासं मारलं तर काय बिघडलं त्यात? तर काय, अरे आमच्या सातारला पट्ट्या नंतर बाईला तर बाई होऊन की तू करत नाही. आणि आजकालच्या बायका यांना जरा मानत सण होत नाही. लगेच यांची नंबर द्या, तक्रार नोंदवा. आपलं एवढीच काम आहे काय? चला ड्युटीला जायचंय. पाहिजे काय ते? जाओ तुम्ही जा. मला आता कंटाळा आलाय. जीव द्यावासं वाटतंय. जा. हे बघा विभावरी ताई, शांत व्हा. तुम्ही जो आतापर्यंत जो त्रास सहन केलाय ना त्याच्यापेक्षा कमी त्रासात कमी वेळात तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकता. थोडा ही बंधन आणि या बाहेर. करू शकेन मी? हो, प्रयत्न तर करा. नाही होत. नाही नाही नाही. हे बघा विभावरी ताई, आपला हा पदर मुळू रडून डोळा पुसण्यासाठी नाही, तर तो कमरेला खुचून कंबर कसून अन्यायाचा सामना करण्यासाठी. थोडा ही बंधन या बाहेर. माझ्यावरती सुंदर शोभे पदर तुझा हा नारीग, आणि करशील जर का त्याचा बावटा होशील कैशी नारीग. माझ्यावरती सुंदर शोभे पदर तुझा हा नारी ग, आणि करशील जर का त्याचा बावटा होशील कैसी न्यारी ग ग ग ग ग. मैं वही कस्तूरी, हर दिन हर पल मरती थी. न दिन का पता न रात का, न एक का पता न 100 का. क्या कसूर था मेरा, क्या कसूर था मेरा जो दिन रात ये गिद्ध मेरे शरीर को नोचते थे. मैं बदलना चाहती थी अपनी जिंदगी, निकलना चाहती थी इस नरक से. धंधे में मुझे वेंकटेश मिला, उससे मुझे प्यार हो गया. हम दोनों ने शादी करने का तय किया, पर मेरी बिरादरी वालों को ये मंजूर नहीं था. मैं वेंकटेश के साथ भाग गई. इन केंद्र वालों
शादी करा दी। अब आज मैं अपना सुखी जीवन जी रही हूँ और पीड़ितों को अन्याय का सामना करने की प्रेरणा देती हूँ। माथ्यावरती सुंदर शोभे पदर तुझा नारी ग करशील जर का त्याचा बावटा होशील कैसी न्यारी ग हो मी तीच सांगू. प्रेम प्रेम केलं आम्ही दोघांनी आणि कुमारी मातेचा कलंक माथी लावून गेला वाऱ्यावर सोडून. पण त्याच्यात माझ्या बाळाचा काय दोष? मी ठरवलं माझ्यावर अन्याय झाला पण माझ्या बाळावर नाही होऊ देणार. मी या संस्थेच्या मदतीने कोर्टात पोटगीची केस टाकली. तर कोर्टात एकनाथ म्हणतो कसा हे पोर माझं नाही. मग जज साहेबांनी DNA टेस्टची ऑर्डर दिली आणि त्या टेस्ट मध्ये साबित झालं की हे पोर एकनाथचंच आहे म्हणून. आणि मी जिंकली. माझ्या पदराचा बावटा केला मी. पदरामध्ये साठविली तू माया ममता हृदयीची उरातली कळकळ घेऊन जाऊ चला न्याया सामोरी गा 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 गा. माथ्यावरती सुंदर शोभे पदर तुझा नारी ग करशील जर का त्याचा बावटा होशील कैसी न्यारी ग त्या माराला वैतागून मी तिथून पळालो आणि कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागलो. एका टपरीला जाऊन आलो. मला कामात ठेवा बाकी काही नको फक्त पोटभर जेवायला द्या. आणि त्यानं मला कामात ठेवलं. तो कामाचा पहिला दिवस मला अजूनही आठवतो. मी चहा घेऊन भारतीय महिला फेडरेशनच्या ऑफिसमध्ये गेलो. ताई चहा. काय रे तुला कोणी ठेवलं कामावर आणि तुझ्या मालकाला माहिती नाही का लहान मुलांना कामावर ठेवणं कायद्याने गुन्हा आहे ते? आणि काय रे तुला शिकायचं नाही? मला शिकायचं आहे हो. तर मला कोण शिकवणार? मी तर पोटभर जेवायला मिळत नाही तर शाळेत काय जाणार? आम्ही शिकू तुला येतं? होय जिंकी. मग चल ते ठेव का पाणी चल माझ्या बरोबर. आणि बस माझ्या हातात चहाचे ग्लास सुटले. पाटी दप्तर माझ्या हातात आलं. शाळेची एक एक पायरी चढत मी 10वी पास झालो. आणि आता मी स्वतःच्या पायावर उभा आहे एक सुशिक्षित तरुण म्हणून. माथ्यावरती सुंदर शोभे पदर तुझा नारी ग करशील जर का त्याचा बावटा होशील कैसी न्यारी ग हा तीच मी शिवबाई. माझी पोर तरी गेली. माझ्या पुरीला मारणारा उजळ मात्यानं फिरत होता. त्याला काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा मी ठरवलं पोलीस स्टेशनात जायचं आणि समज सांगायचं. पण मी पोलीस स्टेशनात जाते हे कळल्यावर तो तिथे आला आणि त्याने मला रस्त्यातच अडवलं. हे चेरडे माझ्याबद्दल जर पोलिसांना काय सांगितलंस ना तर याद राख जशी तुझ्या पोरीची हालत केली ना तशीच तुझी कराल रे. आणि तिथंच कुणीतरी मला या भारतीय महिला फेडरेशनचा पत्ता दिला. मी त्यांच्याकडे गेले. त्याने माझं सगळं लिहून घेतलं ऐकून घेतलं. माझ्याबरोबर पोलिसात 3 खेटे घातले आणि मला घेऊन मोठ्या साहेबांपर्यंत गेल्या. साहेब आज का तो हे काय रे भुसणाऱ्या हा 17 बायकांच्या होतं का? चल जाऊ पडला. आणि त्या नराधमाला अटक झाली. कोर्टात केस चालू आहे. न्याय होईल नाही होईल पण माझ्या जीवाला एवढी शांती आहे की मी त्याला असा सोडला नाही. माथ्यावरती सुंदर शोभे पदर तुझा नारी ग करशील जर का त्याचा बावटा होशील कैसी न्यारी ग आदावत. मेरा नाम रुखसाना. मेरी परिचय तो और ये मैं बड़ी हुई बम्बई में और शादी होके मुंबई पड़ी. मेरा आदमी अच्छा है मगर जब से वो सऊदी गया है ना तब से उसका शक करना बहुत ही बढ़ गया. कभी उसका ससुराल में बढ़ता रहते तो कभी दोस्त लोग. उसके खत सुनकर मेरे दिल को चोट लगती थी. मैं पढ़ना लिखना तो नहीं जानती कि मेरी दिल की बात उनके साथ कहूँ. आखिर बाजी वाली को मैंने बुलाया. ए बहन मेरा खत लिखोगी? हाँ बोलो क्या लिखना है? मेरा खत ऐसा लिखने का है मैं अच्छी हूँ. हाँ खत में ऐसा लिखो मैं अच्छी हूँ.
मैं अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो। अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो। पुनी में आजा तुझको लिखा मैं निकली रोड़ा पर, अगर तुझको शक मुझ पर नहीं निकलूंगी बाहर। मैं पानी को जाऊँ क्या नको ऐसा खत में लिखो। पानी को जाओ क्या नको ऐसा खत में लिखो। अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो। 100 रुपए का हिसाब मांगा तो मैंने घर में खाई, पानी कभी दी नहीं कभी दी 25 से लाई, दी 25 दूध वाले को ऐसा खत में लिखो। 25 दूध वाले को ऐसा खत में लिखो। अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो। बेबी को मैंने स्कूल भेजा, खूब अच्छी पढ़ती है और उसे भी पढ़ना लिखना महिला बड़े जिनका मत है। मैं पढ़ने को जाऊँ क्या नको ऐसा खत में लिखो। पढ़ने को जाओ क्या नको ऐसा खत में लिखो। अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो। महिला बड़े जन महिला मंडल गति में उत्सवी दिन को, तेरी बहन को छोड़ पिता गति उजलम ताने को, उसकी मदद करूँ क्या नको ऐसा खत में लिखो। मदद करूँ क्या नको ऐसा खत में लिखो। अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो। जब से गया तू बिगड़ा माहौल फसाद का डर है मुझको, मदद के नाम से कैसे लगड़े कमल से रहने सबको। ये बस्ती में समझो के नको ऐसा खत में लिखो। बस्ती में समझाओगे नको ऐसा खत में लिखो। अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो। महंगाई इतनी रोकर में नहीं तेरे जैसी जाके दुबई को, परिवार देखो टूटे कितने दुख होता मेरे मन को। तू आजा जल्द मिलने को ऐसा खत में लिखो। आजा जल्द मिलने को ऐसा खत में लिखो। अच्छी हूँ घबराओ नको ऐसा खत में लिखो। सऊदी जाके दुबई जाके कितने दिन हम टिकेंगे, इसी समाज को हमें बदलना बच्चों के लिए अपने। मैं मोर्चे में जाऊँ क्या नको ऐसा खत में लिखो। मोर्चे में जाओ क्या नको ऐसा खत में लिखो। मोर्चे में जाऊँ क्या नको ऐसा खत में लिखो। मोर्चे में जाओ क्या नको ऐसा खत में लिखो। गावागावी शहराशहरी चला न्याया सामोरी गावागावी शहराशहरी चला न्याया सामोरी चला न्याय सामोरी चला न्याय। सामोरी। नमस्कार मी निर्मला। नमस्कार मी सायली. नमस्कार मी सविता. नमस्कार मी सुशील. नमस्कार मी सुनाबाई. नमस्कार मी विनायक. नमस्कार मी महेश. नमस्कार मी तन्मय.